Welcome back student in our science lecture. Today's our topic is a force and pressure part 2. In previous lecture we discussed about some important part related to the force. That means what is mean by force, then related terms to the force, then contact force, non-contact force. Today's lecture we discuss about again some important terms and the force. The main point in today's lecture is the balance and unbalanced force. Then question arises in your mind, what is mean by balance and unbalanced force? Simply if you observe the picture, in this picture some girls and boys playing a tug of war. त्याला आपण मराठीमध्ये रस्सीखेच असं म्हणतो. ओके, म्हणजे तुम्ही जर हा पिक्चर केअरफुली ऑब्झर्व केला तर याच्यामध्ये मुलं तुम्हाला रस्सीखेच खेळताना दिसतील. ठीक आहे. सो हा पिक्चर इथं दाखवण्यापाठीमागचं रिझन काय? द रिझन बिहाइंड इट, द बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर. इफ यू सी दिस पिक्चर केअरफुली you observe that in right hand side and in left hand side, both the sides the three peoples are staying. ओके, दोन्ही साईडला तीन तीन इक्वल वेटचे इक्वल क्वांटिटीमध्ये आपल्याला व्यक्ती पाहायला मिळत आहेत तिथं. म्हणजे इकडे पण तीन आहेत बघा आणि इकडे पण तीन आहेत. म्हणजे तिघही फोर्स जो अप्लाय करतायत तो इक्वल फोर्स अप्लाय करतायत. म्हणूनच रस्सी लेफ्ट साईडला पण जात नाही आणि राईट साईडला पण जात नाहीये, ती स्टेबल आहे. म्हणजे इथं ती बॅलन्स झालेली आहे. मग असा फोर्स की जो दोन्ही बाजूंना समान असतो, दॅट इज कॉल्ड द बॅलन्स फोर्स. द फोर्स डेव्हलप ड्यू टू द बॅलन्स इन ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट. दोन ऑब्जेक्टमध्ये जेव्हा बॅलन्स असतो आणि तेव्हा जो फोर्स डेव्हलप होतो अशा फोर्सला बॅलन्स फोर्स असं म्हटलं जातं. बघा, वेन अनइक्वल फोर्सेस आर अप्लाइड टू द बॉक्स ऑन द टू साइड्स and unbalanced force act on the box, resulting the imparting the motion of the box. हे जे स्टेटमेंट इथं लिहिलेलं आहे, हे स्टेटमेंट या टेबलवरती जो बॉक्स आणि वेइंग बॅलन्स दाखवलेले आहेत त्याच्यासाठी मेन्शन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, ही एक ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही अगदी घरीही करू शकता. मी ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगते बघा. टेक अ कार्डबोर्ड बॉक्स. सिम्पली यू टेक अ कार्डबोर्ड बॉक्स, टाय द थिक स्ट्रिंग टू इट्स इन अ टू साइड. दोन्ही साईडला आपल्याला काय करायची आहे? स्ट्रिंग टाय करायची आहे. अँड कीप इट इन अ स्मूथ टेबल ॲज शोन इन अ फिगर. ओके, या फिगरमध्ये ज्या पद्धतीने दाखवलेले आहे त्या पद्धतीनं टेक द स्ट्रिंग ऑन अ बोथ साइड्स ऑफ द टेबल, tie the weighing pans to the two ends, keep equal masses in the both the pans. त्यानंतर पॅन दोन्हीकडे आपल्याला काय करायचे आहे? दोन्ही पॅनमध्ये आपल्याला समान वेट टाकायचा आहे. The boxes does not move on the table. If more mass is kept in one of the pans, then obviously the other box start moving in the direction of that pan. ओके, आत्ता बघा दोन्हीकडे ही सेम काय आहेत रे? बॅलन्स आहेत, सेम वेट आपण टाकलेले आहेत. इफ यू कन्सिडर हे 1-1 किलोचे वेट्स आहेत असं आपण कन्सिडर करूया, तर हा जो बॉक्स आहे हा हलणार नाहीये वरचा. कारण का रे? कारण दोन्हीकडेही समान वेट अप्लाय झालेला आहे. दॅट मीन्स तो जो वेइंग बॅलन्स आहे तो काय झालेला आहे? बॅलन्स झालेला आहे. तिथं समान फोर्स अप्लाय झालेला आहे. दॅट इज कॉल्ड द बॅलन्स फोर्स. आणि याच्या विरोधात जर आपण या पॅनमध्ये जर 2 किलो आणि इकडं जर 1 किलो वेइंग पॅनमध्ये जर वेट ठेवलं तर ऑब्विसली काय होणार आहे? तर 1 किलोचा म्हणजे हा जो बॉक्स आहे तो ऑब्विसली जास्त वेटकडं काय जाणार आहे? मूव्ह होत जाणार आहे. If we more mass is kept on the one of the pan, then obviously the other box start moving. Okay, equal gravitational force act on the both the pans when the equal masses are kept in them. Remember that very important term. Equal gravitational force is act on the both the pans if the equal masses are kept on both the pans. Okay, दोन्हीकडं केव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स समान अप्लाय होईल? जेव्हा दोन्हीकडे ही समान वजनाची मापे टाकले जातील तेव्हाच. आणि याच्या विरोधात एकीकडे जास्त आणि दुसरीकडे कमी वजन टाकलं गेलं तर काय होईल रे? अनइक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथं अप्लाय केला जाईल. दॅट मीन्स द बॅलन्स फोर्स ॲक्ट ऑन द बॉक्स with effective force equal to 0 as these are acting in a opposite direction.
On the contrary, we say that if more mass is kept in one pan than in other, the box start moving automatically. ओके, आय थिंक यू अंडरस्टँड अबाउट दिस. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दोन पॅन्स आहेत, एकामध्ये जास्त आणि एकामध्ये कमी बॅलन्स आपण ठेवला, कमी वेट ठेवलं तर ऑब्विसली काय होणार आहे, तर एक पॅन खाली जाणार आहे आणि एक पॅन वरती राहणार आहे ड्यू टू द ॲक्टिंग द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन दॅट पॅन. एखादा एक बॉक्स खाली जातो याच्या पाठीमागचं रिझन काय, तर आपण म्हणतो की त्याच्यामध्ये आपण जास्त वजन टाकलेलं आहे त्या पॅनमध्ये. नो डाऊट आपण जास्त वजन टाकलेलं आहे, म्हणजेच काय रे, त्याच्यावरती जास्त ग्रॅव्हिटी अप्लाय होती, त्यामुळे तो जास्त अर्थक्रस्टकडे खेचला जातोय. आणि वरचा जो आहे, सपोज हा 1 kgचा आहे आणि हा 2 kgचा आहे, तर दुसरीकडं कमी अप्लाय करावं लागणार आहे, कारण त्याचा मासच कसा आहे रे, त्याचं कमी आहे ॲज कम्पेअर टू 2 kg. दॅट मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेवढा अप्लाय होतो एखाद्या ऑब्जेक्टकडे, तेवढा आपण त्याचं वेट आहे असं म्हणू शकतो. सो सिंपल, हे आहे एक एक्झाम्पल बॅलन्स फोर्सचं. म्हणजे वेन द फोर्स डेव्हलप ड्यू टू द बॅलन्स एखादा फोर्स तयार होत असताना तो फोर्स बॅलन्समुळे निर्माण होतोय, तर तो झाला सिम्पली बॅलन्स फोर्स. आणि याच्या विरोधात अनबॅलन्स फोर्स, म्हणजे असे काही फोर्स असतात की ते अनबॅलन्स असतात पण तरीही ते फोर्स आहेत. फॉर एक्झाम्पल द सीसॉ गेम. तुम्ही सीसॉची गेम खेळला असेल बघा, तर या पिक्चरमध्ये बघा, इकडं 2 ओल्ड मॅन आणि इकडे एक दाखवलेला आहे. तर बघा, म्हणजे काय, ऑब्विसली तर हे समान नाही आहेत. ज्या पद्धतीने या टग ऑफ वॉरच्या गेममध्ये आपल्याला हे काय दिसत आहेत, बॅलन्स दिसत आहेत, तसे हे बॅलन्स नाही आहे. तर अप्स अँड डाऊन्स आपल्याला हे तीनही पीपल्स पाहायला मिळतात. दॅट मीन्स इट इज द फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट सीसॉ इज अ अनबॅलन्स फोर्स. इथं बॅलन्स फोर्स आहे आणि या टेबलच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपल्याला बॅलन्स फोर्स पाहायला मिळत आहे. That means the equal gravitational force act on the both the pans when the equal masses are kept in them. This means the balance force acting on the box. म्हणजेच काय रे, तर बॅलन्स फोर्स त्याच्यामध्ये अप्लाय होतोय दोन्हीही पॅन्समध्ये, कारण किंवा बॉक्सवरती, कारण दोन्ही पॅन्समध्ये आपण समान वेटचे, समान वजनाची मापे घातलेली आहेत आणि 1-1 किलोचा आहे. ऑब्विसली ग्रॅव्हिटी एकच, म्हणजे ग्रॅव्हिटी त्याच्यावरती सेम अप्लाय होणार आहे. याच्या विरुद्ध आपण 2 किलो एकीकडे आणि 1 किलो एकीकडे ठेवले असते, तर दोन्हीकडेही ग्रॅव्हिटी काय झाली असती, वेगळी अप्लाय झालेली आपल्याला पाहायला मिळाली असते. याच्या विरोधात अनबॅलन्स फोर्स आहे. अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय, तर बॅलन्स तिथे आपल्याला पाहायला मिळत नाही. वेल नोन एक्झाम्पल ऑर द बेस्ट एक्झाम्पल इज अ सीसॉ गेम्स. तुम्ही फ्रेंडसोबत बघा, खेळला असाल तर तुमचं वजन जास्त असेल तुमच्या फ्रेंडपेक्षा, तर ऑब्विसली काय होतं रे, तर तो जो सीसॉ आहे तो खालीवर होतो, कारण की तिथं इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत नाही ड्यू टू द अनइक्वल मासेस. That means to apply the balance and unbalanced force, the gravitational force is important or related to the balance and unbalanced force. When the masses are same, then gravitational force acting on that पॅन असेल किंवा काय असेल तो सुद्धा सेम असणार नाही. ऑब्विसली फोर्स इज अ बॅलन्स फोर्स. अँड इफ द मासेस आर डिफरंट, देन वेट इज masses are different of the two objects, then the applying force is gravity is also different, and that's why the force developed on that object, such object, is called the unbalanced force. Okay, so balance force and unbalanced force, both these terms are related to the ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. देन बघा, नेक्स्ट पॉईंट जो आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, बॅलन्स अनबॅलन्स फोर्सची असेल, किंवा आपल्या या लेसनशी निगडीत आहे, तो आहे बघा इनर्शिया. पण त्याच्या अगोदर हा इनर्शिया या लेसनमध्ये येण्यापाठीमागचं कारण काय, ड्यू टू द फोर्स. तर फोर्स म्हणजे काय पाहिलं, फोर्सच्या कॅरेक्टरिस्टिक आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर बॅलन्स अनबॅलन्स फोर्स, देन कॉन्टॅक्ट नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आणि फोर्सची महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. सो ह्या सगळ्या टर्म्स आता लक्षात ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इन दिस लेक्चर ऑर इन दिस चॅप्टर इज अ इनर्शिया. सो व्हॉट इज इनर्शिया, बघा मराठीमध्ये इनर्शियाला जडत्व असं म्हटलं जातं. सो प्रोनाऊन्सिएशन करताना आपण इनर्शिया असं करणार आहोत. द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड द इनर्शिया. मराठीमध्ये जडत्व म्हणतो, म्हणजे टेंडन्सी म्हणजे थोडक्यात आपण वागणं म्हणतो, किंवा एखादा ऑब्जेक्ट
एखादा ऑब्जेक्ट आहे त्या स्थितीमध्येच राहतो कधीपर्यंत, जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही. त्या स्टेजला इनर्शिया असं म्हटलं जातं. अगदी सोप्या भाषेमध्ये बघा, डेफिनेशन पण खूप सोपी आहे. द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड द इनर्शिया. एखादा ऑब्जेक्ट आहे त्या स्टेटमध्ये राहतोय, त्याला आपण इनर्शिया असं म्हणतोय. कधीपर्यंत तो आहे त्या स्टेटमध्ये राहतोय, म्हणजे काही एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल तर तो मोशनमध्येच राहतोय. एखादा ऑब्जेक्ट स्टेबल असेल, स्टेशनरी ऑब्जेक्ट असेल, म्हणजे स्टेशनरी म्हणजे तो मोशनमध्ये नाही आहे, तो स्टेशनरीच राहतोय. तर हे जे आहेत ते त्याला आपण म्हणतो एक्झिस्टिंग स्टेट. आहे त्या स्टेटमध्ये कधीपर्यंत, जोपर्यंत त्याला बाहेरून एक्सटर्नली आपण कोणताही फोर्स अप्लाय करत नाही किंवा दिलेला फोर्स आपण काढून घेत नाही. ह्या सगळ्या गोष्टींना आपण कॉमनली इनर्शिया असं म्हणतो. सो डेफिनेशन ऑफ इनर्शिया इज द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट. एक्झिस्टिंग स्टेट म्हणजे त्याच्या मूळ अवस्थेमध्ये आहे त्या स्टेटमध्ये राहण्याच्या स्थितीला इनर्शिया असं म्हणतो. This is why an object in stationary state remains in the same state. An object in a motion is a remain in a state of motion in the absence of external force. बघा, in the absence of external force म्हणजे इनर्शियाचं डायरेक्टली जे रिलेशन आहे ते कशाशी आहे रे, तर फोर्सशी आहे. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला आपल्याला गतिमान करायचं असेल किंवा गतिमान ऑब्जेक्टला आपल्याला स्थिर करायचं असेल तर दोन्ही केसेसमध्ये आपल्याला फोर्स लावावा लागतो. कधी कधी फोर्स द्यावा लागतो आणि ऑब्जेक्ट आपल्याला मोशनमध्ये न्यावा लागतो, तर कधी आपल्याला ऑब्जेक्टचा दिलेला फोर्स काढून घेऊन मोशनमधला ऑब्जेक्ट आपल्याला स्टेबल किंवा स्टेशनरी करावा लागतो. दॅट मीन्स इन बोथ द केसेस फोर्स इज नेसेसरी अँड ऑल दिस terms related to the force is the inertia. The tendency of an object to remain in its existing state is called the inertia. That is why the object in a stationary state remains in a same state, while an object in a motion remains in a motion that without the absence of external force. जोपर्यंत बाह्य बल आपण कोणता लावत नाही तोपर्यंत तो आहे त्या स्थितीतच राहतो. मग गतिमान अवस्थेतला मोशनमधला मोशनमध्येच राहतो आणि जो स्टेबल आहे तो स्टेबलमध्येच राहतो. फॉर एक्झाम्पल, इफ यू कन्सिडर द मूविंग फॅन और द बॉक्स. फॉर एक्झाम्पल, या पिक्चरमध्ये मी बॉक्स दाखवलेला आहे आणि हे दोन बॉयज आहेत, ते बॉक्स काय करतात रे, पुल आणि पुश करतात. बघा, इन बोथ द सिच्युएशन, इन पुलिंग अँड पुशिंग, बोथ द बॉयज अप्लाय द फोर्स ऑन दॅट बॉक्स. ओके, दोन्हीही मुलं या बॉक्सवरती फोर्स अप्लाय करताना आपल्याला दिसत आहेत. बघा, हा बॉक्स आहे त्या स्टेजमध्ये कधीपर्यंत राहील, जोपर्यंत ही दोन्ही मुलं त्याच्यावरती फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. ओके, म्हणजे तो त्याच्या एक्झिस्टिंग स्टेटमध्ये राहतोय, आहे त्या मूळ अवस्थेमध्ये, स्थिर अवस्थेमध्ये आहे तो, म्हणजेच तो स्टेशनरी स्टेटमध्ये आहे. आता आपल्याला त्याला स्टेशनरी स्टेटमधून मोशनमध्ये जर घेऊन जायचं असेल तर त्याला आपल्याला काय करावं लागेल, फोर्स अप्लाय करावा लागेल. आणि तो फोर्स अप्लाय आपण करतोय म्हणजेच त्याला आपण स्टेशनरी स्टेटमधून मोशन किंवा मोशनमध्ये नेतोय, मोशन स्टेटमध्ये नेतोय, गतिमान अवस्थेमध्ये नेतोय, मुव्हेबल स्टेजमध्ये नेतोय. म्हणजेच या केसमध्ये आपल्याला त्याला जो स्थिर अवस्थेमध्ये होता त्याला आपल्याला स्टेबल किंवा स्टेशनरी ऑब्जेक्टमधून आपल्याला मुव्हेबल ऑब्जेक्टमध्ये घेऊन जाण्यासाठी आपल्याला फोर्स लावावा लागला आहे. आणि जर आपल्याला याची मोशन म्हणजे तो आपण पळवत पळवत ओढत ओढत नेतोय तो थांबवायचा असेल तर आपल्याला त्याचा दिलेला फोर्स काढून घ्यावा लागेल. Okay, so we have seen that an object changes its states of motion due to the force in the absence of force, and the object exhibits its tendency to remain in its existing state of motion. Okay, म्हणजे काय होते बघा, एखादा ऑब्जेक्ट स्टेबल आहे, तो कधीपर्यंत स्टेबल राहणार आहे, जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नली फोर्स अप्लाय करून
मोशन मध्ये नेत नाही तोपर्यंत. आणि एक्झॅक्टली अपोजिट, एखादा ऑब्जेक्ट कधीपर्यंत मोशन मध्ये राहणार आहे, जोपर्यंत आपण मोशन मध्ये गेलेला ऑब्जेक्ट स्थिर करण्यासाठी बाहेरून एक्सटर्नल फोर्स लावून त्याला स्थिर करत नाही तोपर्यंत. दॅट मीन्स दोन्ही केसमध्ये मोशन मध्ये नेण्यासाठी आणि मोशन मधून काढून घेण्यासाठी, स्टेशनरी स्टेट मध्ये आणण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती फोर्स लावावा लागतो आहे. सो इनर्शिया म्हणजे तेच आहे, द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इट्स कॉल्ड द इनर्शिया. एखाद्या ऑब्जेक्टची, वस्तूची, पदार्थाची आहे त्या मूळ स्थितीमध्ये राहण्याची सवय किंवा अवस्था असेल त्याला आपण म्हणतो इनर्शिया, मराठीमध्ये त्याला जडत्व असं म्हणतो. सो वी हॅव सीन दॅट द ऑब्जेक्ट चेंजेस इट्स स्टेट ऑफ मोशन ड्यू टू द एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल फोर्स म्हणजे कोणता? बाहेरून लावलेला फोर्स. इन द ॲब्सेन्स ऑफ फोर्स ऑब्जेक्ट एक्झाहिबिट द टेंडन्सी टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट ऑफ द मोशन, and all these terms are related to the force and the inertia. So remember, the tendency of an object remain in its existing state is called the inertia. This is why the object in a stationary state remains in the same state, and object in a motion is remains in a motion. Still the external force, applying the external force. Okay, so student, I think you understand about the some related parts to the force, that is inertia and the balance and unbalanced force. The rest of the part we discuss in the next lecture. So bye bye, thank you, keep smile always.